तुरंग के बसंती मोहे मोहे तुरंग के बसंती मोहे मोहे तुरंग के बसंती मुझे आहे बोली आसमानी धड़के धोए पताका थोड़ी सी धूल हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिले दक 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 सांसें जिनमें हो जुनू जुनू वो टूटी बलिदान की वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे कदमों से मिलते हैं करके कदमों से कदम मिलते हैं हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के कोई तो चल सिंह खड़िए धूप पे तरिए शाम करिए कोई तो वतन वतन मेरे आबाद रहे तू वतन वतन मेरे आबाद रहे तू आओ बच्चों तुम्हें दिखाएगा कि हिंदुस्तान की इस मिट्टी से झलक करो ये धरती है बलिदान की। नमस्कार, न्यूज नामा बातम्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज प्रजासत्ताक दिन, या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने लातूरमध्ये एक वेगळंच वातावरण, संगीतमय कवायतचं वातावरण तयार झालेलं होतं। पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या उपस्थितीमध्ये आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने शिक्षण विभाग लातूर यांच्या वतीनं आज लाखो विद्यार्थ्यांनी जिल्हाभरामध्ये संगीतमय कवायत सादर केली आहे। डोळ्याचे पारणे फिटावेत अशा प्रकारची संगीत कवायत। सर, काय सांगाल? आपल्यासोबत विभागीय शिक्षण उपसंचालक दत्तात्रय मठपती सर आहेत। सर, काय सांगाल, कशा पद्धतीने आपण ही तयारी केली होती आणि कसा प्रतिसाद मिळाला या विद्यार्थ्यांच्या? स्वतः पालकमंत्र्यांनी आता कौतुक केलं विद्यार्थ्यांचं आणि तुमच्या शिक्षण विभागाचं, काय सांगाल? धन्यवाद सर। तर राष्ट्रप्रथम या कार्यक्रमांतर्गत आपल्या राज्याचे शिक्षण मंत्री आदरणीय नामदार दादाजी भुसे साहेब यांची प्रेरणा, आपले शिक्षण आयुक्त त्यानंतर आपले संचालक महोदय यांच्या सूचनेनुसार आम्ही मागील 15 ते 20 दिवसापासून जिल्ह्यामध्ये अगदी वेगळ्या पद्धतीने हा कार्यक्रम कसा राबवता येईल याबाबतीत विचार करत होतो। शिक्षण विभाग, प्राथमिक माध्यमिक लातूर आणि उपसंचालक कार्यालय यांच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी असे भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे। आजच्या कार्यक्रमामध्ये माननीय पालकमंत्री यांच्या समक्ष अतिशय हा देखणा सोहळा या ठिकाणी 5000 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे। एवढेच नाही तर जिल्ह्यातील प्रत्येक शाळेतून, म्हणजे आमच्या 100% शाळांमध्ये हा कार्यक्रम आज झालेला आहे। तालुक्यातून प्रत्येक 3-3 ठिकाणी आम्ही त्याचं चांगल्या पद्धतीचं व्हिडिओ शूटिंग केलेलं आहे। इथलाही कार्यक्रम अतिशय भव्यदिव्य असा झालेला आहे। या सगळ्या कार्यक्रमासाठी आमचा शिक्षण विभाग, प्राथमिक माध्यमिक, जिल्ह्यातले सर्व नागरिक, जिल्ह्यातले सर्व प्रसिद्धी यंत्रणा, आमचे संस्थाचालक, सर्व शिक्षक, क्रीडा शिक्षक यांचं मोलाचं सहकार्य या कार्यक्रमासाठी लाभलेलं आहे। म्हणूनच हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने आणि यशस्वीरित्या आपण या ठिकाणी साजरा करू शकलो। म्हणून मी पुनश्च या सगळ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आमच्या ह्या कार्यक्रमाची प्रसिद्धी आपल्यामार्फत सर्व दूरपर्यंत पोहोचवावी ही आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। सांगा, शिक्षण विभागाचे घटक आहोत तुम्ही, या इकडे प्रमोद पवार सर इथे या। अंधारे मॅडम, काय सांगाल? पालकमंत्र्यांनी खूप कौतुक केलं तुमच्या संगीतमय कवायतीचं, कशी तयारी केली होती, किती दिवस लागले, कसा प्रतिसाद मिळाला विद्यार्थ्यांना? आम्ही आज खरं तर खूप खुश आहोत, सगळा शिक्षण विभाग। तुम्ही सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघत असाल। आम्ही गेली 1 डिसेंबरपासून या उपक्रमाची, या क्षणाची वाट बघत होतो आणि 1 डिसेंबरपासून आम्ही सगळे संस्थाचालक असतील, मुख्याध्यापक असतील, क्रीडा शिक्षक असतील, कला शिक्षक असेल, मुख्याध्यापक संघ असेल, आम्ही सगळ्या शिक्षण विभागातले सगळे आमचे कर्मचारी, अधिकारी, आम्ही सगळेजण याच्यासाठी खूप प्रयत्नशील होतो। खूप बारीक सारीक गोष्टींचं नियोजन आम्ही केलं होतं। सातत्याने सुरुवातीला 4-5 मीटिंग्स आम्ही घेतल्या होत्या। मीटिंग्समधून किती विद्यार्थी येतील, कशा पद्धतीने येतील, कशा पद्धतीने बसतील, स्टेप्स कशा असतील, गाणे कुठले असतील आणि आपलं जिल्ह्याचं सादरीकरण, एक सर्वोत्कृष्ट सादरीकरण कसं होईल यासाठी मी आणि माझी ही सर्व शिक्षण विभागाची टीम आम्ही प्रयत्न करत होतो आणि आज त्याचं इतकं सुंदर रूप बघून आम्हाला खूप आनंद झाला आणि त्यात पालकमंत्र्यांनी, कलेक्टर मॅडमनी कौतुक केलं, त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांना खूप बळ आलं आणि आम्ही सगळे खुश आहोत। केंद्रे सर, काय सांगाल? आपण तुमच्या शाळेचे विद्यार्थी नव्हे तर जिल्हाभरातील लाखो विद्यार्थ्यांनी आज संगीतमय कवायत केलेली आहे, आपणही सहभागी झालात। एक शिक्षण तज्ज्ञ म्हणून काय वाटतं? पालकमंत्र्यांनी खूप कौतुक केलं विद्यार्थ्यांचं। आज या विभागाचे कर्तव्यदक्ष शिक्षण उपसंचालक दत्तात्रय मठपती साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली
जिल्हा परिषद प्राथमिक विभाग, माध्यमिक विभाग, क्रीडा शिक्षक, संस्थाचालक, मुख्याध्यापक संघटना या सर्वांनी एक वेगळं नियोजन करून महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम कुठेही झाला नसेल. ही कवायत मठपती साहेबाच्या सूचनेनुसार आम्ही अगोदर शाळामध्ये सुद्धा घेतलेले आहे, तालुका लेवलला घेतलेले आहे आणि या ठिकाणी 5,000 विद्यार्थी शिस्तबद्ध पद्धतीने, लयबद्ध पद्धतीने संगीत कवायत सादर केली. याबद्दल या जिल्ह्याची मान आणि शान उंचावी अशाच प्रकारचा हा कार्यक्रम आहे. त्यामुळं संस्थाचालक संघटनेचा कोषाध्यक्ष म्हणून मी सर्वांचं कौतुक करून आभार व्यक्त करतो. मला काय नाव आहे, कुठल्या शाळेतनं तू संगीतमय कवायतीमध्ये सहभागी झालास आणि कसा अनुभव होता तुझा? नमस्कार, माझे नाव अथर्व मच्छिंद्र निर्मळ. मी श्री शंभुलिंग शिवाचार्य माध्यमिक विद्यालय शाळेत शिकतो आणि आमच्या मुख्याध्यापिका श्री पाटील मॅडम आणि घुगे सरांनी आमची खूप चांगली तयारी करून आम्ही आज इथं जिल्हा क्रीडा संकुलन लातूर येथे रंगीत कवायत करण्यासाठी येथे आलेलो होतो. हा अविस्मरणीय सण आमचा आयुष्यभर लक्षात राहील.